काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण झाल्याची घटना सोमवारी पुण्यात घडली। हिंदुत्ववादी कार्यकर्ते, भाजपपूरक भूमिका मांडणारे तुषार दामगुडे यांनी बंदुकीचा धाक दाखवून हनुमंत पवार यांना मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। काही दिवसांपूर्वी टीव्ही चॅनलवरती चर्चेदरम्यान धामोडे आणि पवार या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती। त्यातूनच हा प्रकार घडला असल्याची माहिती आहे। तुषार दामगुडे यांनी कमरेला लावलेलं पिस्तूल दाखवून मला धमकावलं, पुण्यात जिवंत फिरायचं असेल तर भाजप विरोधात बोलायचं नाही अशी तंबी दामगुडे यांच्या सहकाऱ्यांनी दिल्याचं पवार म्हणाले आणि त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालाय। पुढारीच्या ऑफिसला गेलो होतो। अर्धा तास पुढारी न्यूज चॅनलला माझी डिबेट झाली। छत्रपती शिवाजी महाराजांचा हरियाणामधल्या भाजप आमदाराने जो अपमान केला त्याच्या विरोधामध्ये डिबेट होती। त्या डिबेटमध्ये मी भारतीय जनता पक्षाचे प्रशांत कोरटकर, श्रीपाद छिंदम, राहुल सोलापूरकर, भगतसिंग कोश्यारी, जय भगवान गोयल ही माणसं शिवाजी महाराजांचा अपमान वारंवार कसा करतात असा मी सवाल उपस्थित केला। ती चर्चा वादळी चर्चा होती, पण वैचारिक आणि संयमी पद्धतीने मी चर्चा करत होतो। चर्चा झाल्यानंतर चर्चेच्या दरम्यान मला आमच्या प्रदेशाध्यक्षांचा हर्षवर्धनजी सपकाळ यांचा फोन होता एका कामासाठी, तो घेता आला नाही चर्चा असल्यामुळे। चर्चा संपल्या मी स्टुडिओमध्ये बसूनच आमच्या प्रदेशाध्यक्षांना फोन लावला। तोपर्यंत तुषार दामगुडे जो माझ्यासोबत चर्चेला बसलेला होता तो बाहेर गेला। अर्ध्या मिनिटाच्या अंतरानं मी त्याच्या पाठोपाठ बाहेर निघालो। प्रदेशाध्यक्षांशी मी बोलत होतो। पुढारीच्या गेटमध्ये मी हर्षवर्धनजी सपकाळ यांना फोनवर बोलत उजव्या बाजूला मी माझी टू व्हीलर होती तिकडे गेलो। मागून मला शिवीगाळ केल्याचा आवाज आला, ये ऐकायला इकडे ये वगैरे म्हणल्याचा। मी मागं बघितलं, माझा फोन चालू होता। मागं बघितल्यानंतर मी ते 3-4 जण उभा होते, त्या तुषार दामगुडे या एकाला मी ओळखत होतो। तिथे गेल्यानंतर तू फोन ठेव ऐकायला, हर्षवर्धन सपकाळला बोलल्यानंतर तुला राग का येतो असा म्हणून पहिला त्यांनी जाब मला विचारला आणि हर्षवर्धन सपकाळ का तुझा बाप आहे का भाऊ आहे असं त्यांनी मला विचारलं। मी फोन कट केला आणि मी बोलताना मी त्याला प्रतिवाद करतोय तोपर्यंत त्यानं दुसरं मला सांगितलं की भाजपाला तू एवढं का तोंडाची वाफ दवडतो, भाजपाच्या विरोधात का बोलतो आणि उजव्या बाजूला बघ माझ्या कमरेला काय आहे असं म्हणून दाखवलं। मी उजव्या बाजूला बघितलं तर त्याच्या कमरेला पिस्तूल होतं। शर्टाची बाही वर करून तुम्हाला पिस्तूल दाखवत होता। ते पिस्तूल पाहिल्या मी असल्या खेळण्याला आम्ही भीक घालत नाही, आम्ही घाबरत नाही असं म्हणल्यानंतर त्यानं माझ्या उजव्या गालावर चापटा वगैरे मारायला सुरुवात केली। मी बेसावत होतो, फोन माहीत ठेवून अर्धा मिनिट झाला होता। मला वाटलं नाही असा हल्ला वगैरे होईल, पण ते 3-4 जण तयारीने आलेले होते, गुंड लोक होती ती। आधीच माझी वाट बघत बसलेली सीसीटीव्ही मध्ये दिसतंय। मला बोलावून घेऊन लाथाबुक्क्यांनी त्याच्या 4-5 सहकार्यांनी मारहाण केली आणि पुन्हा पुण्यात जीवन हिंडायचं असेल तर तो बोलायचं नाही भाजपाच्या विरोधात असं म्हणून मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। पुण्यामधला पत्रकारितेमधला कॅमेरामॅन मित्र माझा निखिल करंदीकर यानं मला त्या सगळ्या गुंडांच्या तावडीतून सोडवलं। पुढारी ऑफिस मधली पत्रकार सगळे बाहेर आले, लोक गोळा होत आहेत म्हणल्यानंतर आणि मी तिथंच थांबून आहे आक्रमकपणे, तुम्ही मला घाबरवू शकत नाही असं म्हणल्यानंतर मला अस्वस्थ होत होतं। मला आताही अस्वस्थ होते। थोड्या वेळात पोलीस आले, आमची काँग्रेसची सगळी नेते मंडळी कार्यकर्ते तिथं आले। जबाब दिलाय मी, भारतीय जनता युवा मोर्चाचे ते सगळे गुंड होते असं कळतंय। पिस्तूल लावून भारतीय जनता पक्षाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत, अर्थमंत्र्यांसोबत फोटो असलेला हा तुषार दामगुडे आमचा आवाज बंद करण्यासाठी धमक्या देतोय, मारहाण करतोय। या घटनेनंतर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुरुवातीला दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यानंतर मारहाण झाली। मारहाण करणारे हे तुषार दामगुडे याचे मित्र असून या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आणि अन्य काही लोक हे त्या चर्चेसाठी पुढारीच्या कार्यालयामध्ये गेलेले होते। त्यावेळी हा सगळा परिसंवाद झाल्यानंतर बाहेर आल्यावर तुषार दामगुडे आणि हनुमंत पवार जे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि आजचे फिर्यादी आहेत त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि तिथं असलेल्या 4 ते 5 लोकांनी हनुमंत पवार यांना मारहाण केलेली आहे। त्या संदर्भामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। राईट प्लस हर्ट आणि आर्म ऍक्ट नुसारचा गुन्हा दाखल केलेला आहे। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला जी पिस्टल समजतंय लायसन रद्द आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर याबाबतचा उलगडा होईल आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्म ऍक्ट लागल्यानंतर जी सर्व कायदेशीर प्रक्रिया ती पूर्ण केली आहे तो तुषार दामगुडेचे सगळे मित्र आहेत, ते त्या ठिकाणी बाहेर थांबलेले होते आणि त्यांचे काय नाव आहे? ऋषिकेश परदेशी आहेत, त्यानंतर गौड म्हणून आहेत, नंतर गालफाडे म्हणून आहेत, त्यांची नाव फिर्यादीमध्ये घेतली। यांची काय पार्श्वभूमी काय
ते तपास जाईल. आता जस्ट गुन्हा दाखल झालेला आहे. बॅकग्राऊंड ताब्यात घेतलं. 2 आरोपी ताब्यात आहेत. त्यामध्ये भाजप आता तपासात निष्पन्न होईल कोण कुठल्या पक्षाच्या संदर्भात आहे. पिस्तूल परवानाधारक असेल तसं परमिशन आहे का त्याची? स्वसंरक्षणासाठी बाळगता येईल, परंतु त्याचा त्याचा दिखावा करणं- गैरवापर करता येणार नाही. दिखावा करणं आहे का? म्हणजे कमरेला लावून त्यानुसार केलेला गुन्हा दाखल होईल. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी तुषार दामगुडे यांच्यासह दोघांना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. इतकंच नाही तर तुषार दामगुडे यांच्याजवळ असलेलं परवानाधारक पिस्तूल देखील पोलिसांनी काढून घेतल्याची माहिती आहे आणि त्यानंतर नोटीस देऊन या सर्वांना पोलिसांनी सोडून दिलं. मात्र पुण्यात घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पुणे पोलीस संपूर्ण घटनेचा आता तपास करतायत. लोकमत.com साठी पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट.